सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 14 मे 2024. पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा शहर व परिसराला अवकाळीचा तडाखा. कोंढवे तालुका सातारा येथे वीज पडून 20 बकऱ्या व मेंढ्या ठार. सातारा जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानानंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा शहरासह कराड, जावळी, वाई आणि खंडाळा तालुक्यात विजेंच्या कडकडासह वादळी वाऱ्याने वातावरण ढवळून निघाले. सुमारे तासभर पडलेल्या या पावसामुळे वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कोंढवे तालुका सातारा गावच्या हद्दीत हनुमंत मासा या धनगर व्यावसायिकाच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 20 बकऱ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. सातारा सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडी परिसरात वादळी वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान. सातारा शहरातील सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी विद्युत पोल, झाडे उन्मळून थेट घरांवर कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वादळानंतर परिसरात तातडीने पाहणी करण्यात आली. नगराध्यक्ष अमोल मोहितेंनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमएससीबी अधिकारी व नगरपालिका प्रशासनाला तात्काळ निवारणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आवश्यक कारवाई तत्काळ करा. जिल्हाधिकारी संतोष पाटील. कालच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती मनुष्य व प्राणहानी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाला कळवावी. मदतीसाठी आवश्यक कारवाई तातडीने करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. सातारा नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांमध्येच रणसंग्राम. बनकट विरुद्ध खंडारे संघर्षाने सभागृह दणाणले. सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. उपनगराध्यक्ष ऍडव्होकेट दत्तापनकर आणि बांधकाम सभापती बाळू यांच्यातील जोरदार शक्तीयुद्धामुळे सभागृह अक्षरशः रणांगण बनले होते. आरोप, टोळीबाजी, अरेतुरीची भाषा आणि सततच्या आचरणामुळे नगराध्यक्ष अमोल मोहिते समोर सभेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचे आव्हान उभे राहिले होते. सिलेंडर अभावी गृहिणी हैराण. संतप्त नागरिकांचा सातारा जिल्हा पुरवठा कार्यालयावर एल्गार. सातारा शहरातील कृष्णनगर परिसरात गॅस सिलेंडर वितरणाचा प्रश्न तीव्र बनला असून वेळेवर गॅस न मिळाल्याने नागरिकांनी बुधवारी जिल्हा पुरवठा कार्यालयात धडक देत संताप व्यक्त केला. कृष्णनगर, शाहूपुरी आणि शाहूनगर भागातील महिला व नागरिकांनी रिकामे सिलेंडर घेऊन प्रशासनावर आपली व्यथा मांडली. इंडियन गॅसचे अधिकृत वितरक असलेल्या मावशी गॅस एजन्सीकडून सातत्याने होत असलेल्या उन्हामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. भोसगाव तालुका पाटण येथे वन क्षेत्रात वनावर लावणाऱ्यास 5,000चा दंड. भोसगाव वन क्षेत्रात 3 हेक्टर क्षेत्रात वनावर लावल्याप्रकरणी अनिल पांडुरंग शिंदे राहणार मराठवाडी तालुका पाटण याला पाटण न्यायालयाने 5,000 रुपयाचा दंड व दंड न भरल्यास 7 दिवसांची कारावास शिक्षा सुनावली आहे. अनिल पांडुरंग शिंदेने भोसगाव परिसरात 3 हेक्टर वन क्षेत्रास वनावर लावला होता. यात शासनाचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी पाटण न्यायालयाने सदर शिक्षा सुनावली आहे. अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार तसेच राखीव वनामध्ये अतिक्रमण करणे, वनावर लावणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे घडल्यास संबंधितांवर वन विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा वन परिषदेचे अधिकारी राजेश नलवडे यांनी दिला आहे. मानखटामध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश. महिलांचा मोठा सहभाग. पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, शेतकऱ्यांचा एल्गार. मानखटाव तालुक्यातील पाणी प्रश्न, पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताविरोधात बुधवारी मसोडीतील शेतकऱ्यांचा तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तब्बल 43 ते 44 तापमान असताना शेकडो शेतकरी व महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण मानखटाव तालुक्यात आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सदर मोर्चा मसवडीतील सिद्धनाथ रथगृहापासून सुरू होऊन सिद्धनाथ मंदिर, बाजारपेठ, सरकारी दवाखाना, एसटी स्टँड मार्गे अप्पल तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी महिला शेतकऱ्यांनी अप्पल तहसील मीना बाबर यांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी करचे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की देशात चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्टॅम्प घोटाळा झाले, त्याचप्रमाणे मानखटावमध्ये आता पाणी घोटाळा झाला आहे. काही भागांना 2-2 आवर्तने दिली जातात, मात्र मान तालुक्याच्या पूर्व भागाला एकही आवर्तन दिले जात नाही. हा सरळ अन्याय आणि दुजाभाव आहे असा आरोप त्यांनी केला आहे. सोळशी तालुका कोरेगाव ते घरफोडी. 2 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरी. सोळशी तालुका कोरेगाव ते अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून 2 तोळे सोन्याचे गंठण चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 12 मे 2026 रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरातील कपाटातून 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले आहेत. या प्रकरणी सचिन बाळासो यादव राहणार सोळशी यांनी वाटर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघोली तालुका कोरेगाव ते विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद. वाघोली तालुका कोरेगाव परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अनपडवाडी येथील डॉक्टर दत्तात्रय विठ्ठलराव भोटे यांच्या विरोधात पडलेल्या बिबट्याला वन विभागाने यशस्वीरित्या बाहेर काढले. कोरेगाव वन विभाग तसेच वाटर विभाग आणि त्यांच्या सहकार्याने विहिरीमध्ये पिंजरा टाकून मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद केले. या घटनेची माहिती मिळताच वाघोली, अनपडवाडी तसेच पंचकृषीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुमारे 25 लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयितास लोणंद पोलिसांकडून कर्नाटक राज्यातून अटक. तालुका फलटण येथील ग्रीनफील्ड ऍग्रिकम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे 25 लाख रुपयांची फसवणूक केलेल्या आरोपीस कर्नाटक राज्यातून अटक करण्यास लोणंद पोलिसांना यश आले आहे. कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणंद पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपीचे लोकेशन तपासून कर्नाटक म्हणून त्याला अटक केली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा,
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.